तर नमस्कार. माझ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना तुमचा भाऊ मी नितीन अग्रवालचा सप्रेम नमस्कार. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी KYCची दिनांक होती, शेवटची लास्ट डेट ती 18 नोव्हेंबर सांगण्यात आलेली आहे. यामध्ये सध्या तरी कुठला काही बदल झालेला नाही आहे किंवा वेगळी अपडेट नाही आहे. म्हणजे आजपासून आता फक्त 3 दिवस उरलेले आहेत. परंतु मी आपणा सर्वांना परत एकदा आश्वासित करू इच्छितो, मला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तरी साईट सुरळीत चालू असेल. तर भगिनींनो, नक्कीच KYC करून घ्या. ती करावीच लागणार आहे, दरवर्षी करावी लागणार आहे ही जर योजना सुरळीतप्रमाणे चालू राहिली तर. परंतु आता साईट जर सुरळीत चालत नसेल आणि खूप मोठ्या संख्येमध्ये जर लाडक्या बहिणींची KYC करणे बाकी असेल आणि त्यासोबतच इथून पुढे असणाऱ्या आचारसंहिता आणि निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता एक नक्कीच खात्रीशीर माहिती आणि विश्वासार्ह माहिती आणि आम्हालासुद्धा वैयक्तिक विश्वास आहे की या योजनेच्या KYC संदर्भातली जी लास्ट डेट आहे, अंतिम दिनांक आहे, ती नक्कीच यांना वाढवून देणे बंधनकारक असणारे वाढवून द्यावं लागणारच आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणींच्या काही कागदपत्राची त्रुटी आहे, ज्यांचे वडील किंवा ज्यांचे पती नाहीत किंवा मयत आहेत किंवा फारकती झालेली आहे किंवा ज्यांच्या बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या आधार कार्डला अजूनसुद्धा मोबाईल नंबर जोडलेला नाही आहे, कारण आधार सोबत मोबाईल जोडल्याशिवाय KYC होत नाही आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करत असताना तिथे कुठेही थंबचा, बोटाचा, अंगठाचा म्हणजे ठसा घेण्यासंदर्भात बायोमेट्रिकद्वारे KYC करण्याचा ऑप्शन यांनी आजपर्यंत दिलेला नाही आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त ही KYC आधार संलग्न मोबाईल म्हणजे आधारासोबत जो लिंक आहे मोबाईल त्याच्यावर येत असलेल्या OTPद्वारेच होते. आता बऱ्याचशा लाडक्या भगिनींना आधारसोबत कोणता मोबाईल लिंक आहे, जो लिंक आहे तो सोबत आहे किंवा नाही, त्यामध्ये बॅलन्स आहे किंवा नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यांना कल्पित नाही, ज्यांना माहीत नाही, ते समजायलाच वेळ लागत आहे. त्यामुळे आपण आशा ठेवू शकतो की लाडकी बहीण योजनेची जी KYC या संदर्भातली अंतिम मुदत नक्कीच वाढून मिळायला हवी आणि मिळेलसुद्धा. तर लाडक्या भगिनींनो, या संदर्भातलाच हा महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो होतो. या अगोदरसुद्धा या संदर्भात मी एक व्हिडिओ आणून आपण सर्वांना आश्वासित केलं होतं की नक्कीच आपल्याला मुदत वाढून मिळेल. परंतु अवघे 3 दिवस राहिलेले असतानासुद्धा महिला व बालविकास मंत्रालय या खात्याकडून किंवा अदितीताई तटकरे यांच्यामार्फत कुठलीही अपडेट दिनांक वाढवून देण्यासंदर्भात अजून आलेली नाही आहे. परंतु बघूया या 2-3 दिवसामध्ये लवकरच त्यांच्यामार्फत KYC संदर्भातली जी अपडेट आहे, जी शेवटची दिनांक आहे, जी मुदत आहे, ती वाढून मिळणे अपेक्षित आहे आणि मिळायलासुद्धा हवी. आणि ती जर मुदत मिळाली, तारीख मिळाली, परंतु ही खात्रीशीर माहिती सांगत आहे मी आपणा सर्वांना लाडक्या बहिणींना, मुदत मिळायला हवी आणि मुदत मिळणारसुद्धा. या 2-3 दिवसामध्ये जेवढ्या लवकर आपल्यासमोर अपडेट आली तेवढ्याच लवकर आपल्या सर्व लाडक्या भगिनींसमोर मी अंतिम मुदत आणि ही जी दिनांक आहे ही वाढल्या संदर्भातली अपडेट आल्या आपणा सर्वांसमोर आणेल आणि आपणा सर्वांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर लाडक्या भगिनींना मी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला आश्वासित जे केलं आहे, जी खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, ती तुम्हाला दिलासादायक वाटली असेल, उपयोगी वाटली असेल. अशीच उपयोगी माहिती, वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपणा सर्वांपर्यंत मला पोहोचवता येईल याकरिता माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर सर्वच लाडक्या भगिनींपर्यंत ही माहिती, ही अपडेट अशी आणि या व्हिडिओमधली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता या व्हिडिओलासुद्धा सर्वदूर त्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, शेअर करा लाडक्या भगिनींनो. धन्यवाद.